पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया। निकालाआधीच महायुतीमध्ये आता अंतर्गत खतखत चव्हाट्यावर आलेली आहे। मावळमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने 100% प्रचार केलेला नसल्याची खतखत मावळमधले महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी बोलून दाखवली आहे। प्रचार न करणाऱ्यांची नावे अजित पवारांना दिली असून राष्ट्रवादीने प्रचार केला नसला तरी सुद्धा 2.5 लाख मतांनी आपला विजय होणार असल्याचा विश्वास श्रीरंग बारणे यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सूचना दिल्या होत्या। ते 2 सभेला देखील माझ्या होत्या। त्यांनी सूचना देऊन जो तळातला खालचा कार्यकर्ता होता, आमदारांनी चांगलं काम केलं, पदाधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं, पण काही कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये महायुतीचा धर्म पाळला नाही आणि ह्याची लिस्ट मी मान्य अजितदादाकडे दिली होती। या संदर्भामध्ये काही कार्यकर्त्यांनी काम केलं नाही, परंतु 100% जर कार्यकर्त्यांनी काम केलं असतं तर समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट देखील राहिलं नसतं। दरम्यान श्रीरंग बारणे यांच्या आरोपांवर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मावळमध्ये मनापासून झटत होते। 3 पक्ष एकत्रित आहेत, काही प्रमाणात 19-20 झालेलं असू शकतं असं उमेश पाटील यांनी म्हटलंय। सगळेच ठिकाणी जिथं जिथं महायुतीचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी अशा पद्धतीचं खालच्या स्तरावर थोडंफार 19-20 झालेलं असतं। ते या निवडणुकीमध्ये ज्यावेळेला आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जातात त्यावेळेला ते स्वीकारावं लागतं। तरी देखील एकूणच मावळ लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती पाहता आणि आमच्या कार्यकर्त्यांकडून मिळालेला रिपोर्ट पाहता मोठ्या मताधिक्याने श्रीरंग बारणे त्या ठिकाणी विजयी होतील हे 4 तारखेच्या निकालात स्पष्ट होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।